नमस्कार माझ्या भारतवासियांनो, आज आपण हनुमंतांची जन्मकथा ऐकणार आहोत। हनुमंताला महादेवाचा 11वा रुद्र अवतार असल्याचं म्हटलं जातं आणि ते प्रभू श्री रामाचे उत्कट भक्त आहेत। हनुमानजींचा जन्म वानर जातीमध्ये झाला। त्यांच्या आईचे नाव अंजना आणि वडील वानरराज केसरी असे आहे, त्यामुळे त्यांना अंजनाय आणि केसरी नंदन या नावाने देखील ओळखलं जातं। सूर्याच्या वरातून सुवर्ण निर्मित सुमेरू येथे केसरीचे राज्य होते। त्यांची अति सुंदर अंजना नावाची स्त्री होती। एकदा अंजना यांनी शुची स्नान करून सुंदर वस्त्राभूषण परिधान केले, त्यामुळे पवनदेवाने त्यांच्या कर्णरंध्रात दाखल होऊन आश्वस्त केले की आपणास सूर्य, अग्नी आणि सुवर्णासारखा तेजस्वी वेदज्ञाता महाबली पुत्र प्राप्त होईल, आणि तसेच घडले। अंजनाच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला। 2 प्रहरानंतर सूर्योदय होताच त्याला भूक लागली। आई फळ घेण्यास गेली तर इकडे लाल वर्णाच्या सूर्याला फळ समजून हनुमानाने त्याला धरण्यासाठी आकाशात उडी मारली। त्या दिवशी अमावस्या असल्यामुळे सूर्याचा ग्रास करण्यासाठी राहू आला होता, परंतु हनुमानाला दुसरा राहू समजून त्याने पळ काढला। तेव्हा इंद्राने हनुमानाने वज्रप्रहार केला, याने त्याची हनुवटी वक्र झाली। तेव्हापासून ते हनुमान म्हणून ओळखले जातात। इंद्राच्या या दुष्टपणाला शिक्षा देण्यासाठी पवनदेवाने प्राणाचे वायू संचलन थांबविले। तेव्हा ब्रह्मादी सर्व देवतांनी हनुमानास वर दिले। ब्रह्माने अमितायू, इंद्राने व्रजाने पराभूत न होण्याचा, सूर्याने आपल्या शतांश तेजयुक्त आणि संपूर्ण शास्त्र तज्ज्ञ असण्याचा, वरुणांनी पाश आणि पाण्यापासून अभय राहण्याचा, यमाने यमदंडाने अवध्य आणि पाशने नष्ट न होण्याचा, कुबेरांनी शत्रुमर्दिनी गदाने निशंक राहण्याचा, शंकराने प्रमत्त आणि अजय योद्धावर विजय प्राप्त करण्याचा, आणि विश्वकर्माने मयद्वारे निर्मित सर्व प्रकार दुर्भोग